नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आज आपण 8th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या लेसनला सुरुवात करत आहे। इमॅजिन करा तुम्ही एका मोठ्या जंगलामध्ये गेलेले आहात आणि तुम्हाला जंगलामध्ये काय दिसतंय की खूप सारे ॲनिमल्स, प्लांट्स दिसतायत, इन्सेक्ट दिसतायत। या सगळ्यांना तुम्ही एका रूम मध्ये ठेवलात आणि आयडेंटिफाय केलात, तर एकाच रूम मध्ये ठेवलं तर चालेल का? अजिबात नाही। म्हणजे तुम्हाला जर ते आयडेंटिफाय करायचे असतील लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर ते तुम्हाला आयडेंटिफाय होणार नाहीत। तर म्हणून म्हणजे या लिव्हिंग वर्ल्डची क्लासिफिकेशन या सायंटिस्टनी केलेलं आहे। मग हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलेलं आहे की यामध्ये बघा, क्लासिफिकेशन किंगडम, फाइलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस या बेसिसवर या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय केलंय? क्लासिफिकेशन केलंय। किंगडम, किंगडम म्हणजे एकदम मोठा ग्रुप आणि त्यामधला एकदम छोटा ग्रुप जो असणार आहे, किंगडम मधला जो ग्रुप आहे तो कोणता आहे? फाइलम, त्यानंतर क्लास, त्यानंतर ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस। म्हणजे या लिव्हिंग वर्ल्डचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन या बेसिसवर केलेलं आहे। जसे की आपण इंडियामध्ये राहतो, आता पूर्ण खूप सारा इंडिया आहे, इंडियामध्ये 29 स्टेट आहेत आणि त्या स्टेटमध्ये आपण कुठे राहतो? एका डिस्ट्रिक्टमध्ये राहतो। समजा हा पूर्ण इंडिया आहे, इंडियानंतर आपण कोणत्या स्टेटमध्ये राहतो? महाराष्ट्रामध्ये राहतो। महाराष्ट्रामध्ये कुठे? कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये? म्हणजे क्लास। म्हणजे या पद्धतीने काय केलेलं आहे? हे क्लासिफिकेशन केलेलं आहे। समजतंय? किंगडम म्हणजे एकदम मोठा ग्रुप, समजा फॉर एक्झाम्पल इंडिया आहे आणि त्या इंडिया मधलं कोणतं स्टेट आहे? फाइलम। समजतंय? म्हणजे स्टेट, कोणत्या स्टेट मध्ये आपण राहतो, परत स्टेट नंतर कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो, डिस्ट्रिक्ट नंतर आपण कोणत्या तालुक्यामध्ये राहतो आणि तालुक्यामधून आपण कोणत्या गावामध्ये राहतो। म्हणजे असं आपलं आयडेंटिफिकेशन, तुम्ही कुठे राहता तर पटकन आपल्याला आयडेंटिफाय होतं की यामध्ये, ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये, या गावामध्ये, या तालुक्यामधून या गावामध्ये तुम्ही राहता। म्हणजे असं यांचं काय केलेलं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे। कोणत्या बेसिसवर? किंगडम, फाइलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस। समजलंय मुलांनो तुम्हाला? हे किंगडम म्हणजे काय? एकदम मोठा ग्रुप आणि त्या मोठ्या ग्रुप मधून जो डिवाइड केलेला आहे फाइलम। म्हणजे आपण समजा किंगडमला म्हणूया आपण इंडियामध्ये राहतोय, इंडियामध्ये कोणत्या स्टेट मध्ये राहतोय, स्टेट मधून आपण कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहतोय। म्हणजे इंडिया काय झाला? एकदम मोठा ग्रुप। जसा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा किंगडम हा एक काय आहे? मोठा ग्रुप आहे आणि त्या मोठ्या ग्रुप मधून हे सब ग्रुप काय केलेत? डिवाइड केलेत। समजतंय? परत या डिस्ट्रिक्ट मधून सब ग्रुप कोणता पडला? यामध्ये आपण कोणत्या तालुक्यामध्ये राहतोय। म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतेय मी हे, म्हणजे किंगडम, फाइलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसिस। म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे। मग हे क्लासिफिकेशनची का गरज पडली? कारण की या लिव्हिंग वर्ल्डमध्ये 87 मिलियन स्पेसिस आहेत आणि त्यांना आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे। आणि या आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला या पूर्ण लिव्हिंग वर्ल्डमध्ये म्हणजे एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं होतं। तर हे जे क्लासिफिकेशन आहे सायंटिस्टनी केलेलं आहे आणि त्यांचं जे बायनोमियल सिस्टीम आहे, हु इन्व्हेंटेड द बायनोमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, म्हणजे यांचं बायनोमियल नॉमेनक्लेचर कोणी केलेलं आहे? कार्ल लिनियस या सायंटिस्टने केलेलं आहे। बाय मीन्स टू आणि नॉमियल मीन्स स्पेसिस। म्हणजे या जीनस आणि स्पेसिस या लेवलवर यांचं काय केलेलं आहे? नॉमेनक्लेचर
केलेला आहे कार्ल लिनियस या सायंटिस्टने. तर नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायो मीन्स काय? लाईफ. आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग. यांच्या नावामध्येच आहे बायोडायव्हर्सिटी. बायो मीन्स काय? लाईफ. आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स. व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ. म्हणजे ह्या व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग्स अर्थवर प्रेझेंट आहेत. यालाच आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. म्हणजे या बायोडायव्हर्सिटी म्हणजे प्लांटची बायोडायव्हर्सिटी आहे, ॲनिमल्सची बायोडायव्हर्सिटी आहे. प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया यांना आपण एकत्र ठेवलं तर चालेल का? तर नाही. आपल्याला प्लांट्स, कोणते प्लांट्स आहेत? फ्लावरिंग, नॉन फ्लावरिंग प्लांट्स कोणते आहेत? ॲनिमल्स कोणते आहेत? यांचं क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे अर्थवर हे व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन करणं सायंटिस्टला खूप गरज पडली. कारण की या लिव्हिंग वर्ल्डमध्ये 87 मिलियन स्पेसीज आहेत आणि त्यांना आयडेंटिफाय होऊ शकतील का हे पटकन? तर नाही. त्यामुळे या लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. मग सायंटिस्टनी काय केलं की यांचं क्लासिफिकेशन केलं. आता समजा की तुम्हीच एका लायब्ररीमध्ये गेलात आणि तिथे 87 मिलियन्स बुक्स आहेत आणि तुम्हाला त्यामधून सायन्सचं बुक्स पाहिजे, तर तुम्हाला पटकन सायन्सचं बुक सापडेल का? अजिबात नाही. तुम्ही तिथे तुमचा वेळ वाया जाईल की सायन्सचं बुक शोधण्यामध्ये. मग तुम्ही काय करताल की सायन्सचे बुक्स कोणते ते तुम्ही सेपरेट करताल. त्यामध्ये मॅथ्सचं बुक कोणतं आहे ते सेपरेट करताल. त्यानुसार क्लास कोणता आहे, 8 स्टँडर्डचा आहे का 9 स्टँडर्डचा आहे का 10 स्टँडर्डचा आहे, म्हणजे ते काय करताल तुम्ही सेपरेट करताल. म्हणजे अशा पद्धतीनं सायंटिस्टनी काय केलं? या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं. आता कोणत्या बेसिसवर? बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ. म्हणजे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवर प्रेझेंट आहेत. मग कोणत्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं त्यांचं? ऑर्गॅनिझम on earth have adapted according to geographic region, food ingestion and defense etc. आता जिओग्राफिक रिजन म्हणजे प्रत्येक जिओग्राफिक रिजन मध्ये त्यांचे जे प्लेसेस आहेत ॲनिमल्स, तर त्यांच्या जिओग्राफिक रिजन नुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बियर आहेत आणि पोलार रिजन मध्ये पण बियर आहेत. तर यामध्ये पण त्या बियरमध्ये डिफरन्सेस आहेत. त्यांचं ॲडॅप्टेशन डिफरन्स आहे, त्यांची डिफेन्स पॉवर वेगळी आहे. कारण की त्या ॲटमॉस्फिअरला ते स्वतःच्या बॉडीमध्ये काय ग्रॅज्युअल चेंजेस घडवून आणतात, काय ॲडॉप्ट करतात, त्यानुसार यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फूड इंजेक्शन, ते फूड कसे घेतात की ते दुसऱ्यांवर डिपेंड आहेत की स्वतःचं फूड स्वतः बनवतात. या फूड इंजेक्शन वरून त्यांचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन केलेलं आहे. समजलं इथपर्यंत तुम्हाला? चला. While adapting, many differences are observed in organisms same species. आता यामध्ये या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये काही ऑर्गॅनिझम आहेत, काही सेम स्पेसिसचे आहेत, काही सारखे आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस पण आहेत. आता समजा एक डॉग आहे आणि प्लांट्स आहे, तर दोघांना पण एकाच ग्रुपमध्ये ठेवलं तर चालेल का? तर नाही. तर यांचे काय केले की ग्रुप्स पाडले. आता कॅट आणि टायगर आहे, हे सेम आहेत का? हे ॲनिमल्स आहेत, परंतु यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत. कॅट आणि टायगर मध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, परंतु सगळ्या सिमिलॅरिटी आहेत का? नाही. त्यांच्यामध्ये काही डिफरन्सेस पण आहेत. मग त्या ॲनिमल्सच्या सिमिलॅरिटीनुसार आणि डिफरन्सेसनुसार त्यांचे काय केलं? क्लासिफिकेशन केलं. त्यांचे ग्रुप्स पाडले, सब ग्रुप्स पाडले आणि त्यावरून
त्यांच्या सिमिलॅरिटीनुसार आणि डिफरन्सेसनुसार काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलं. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. जसे की आता 2011 सेन्सेस नुसार 87 मिलियन स्पेसीज अर्थवर आहेत. मग त्यांचं क्लासिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. मग कोणत्या बेसिसवर केलं? त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्सेस आहेत. त्यांच्या सिमिलॅरिटीवरून आणि डिफरन्सेसवरून त्यांचं काय केलंय, क्लासिफिकेशन केलं. आणि त्यामध्ये काही ग्रुप्स पाडले, सब ग्रुप्स पाडले, ते आपण बघूया. टू स्टडी सच वास्ट नंबर इट वॉज एसेन्शियल टू डिवाइड देम इनटू ग्रुप्स. आता यांचं काय केलंय की त्यांना परत डिवाइड केलं ग्रुप्समध्ये. सो ग्रुप्स अँड सबस ग्रुप्स वेअर क्रिएटेड. म्हणजे त्यांचे परत काय केले, ग्रुप्स पाडले, सब ग्रुप्स पाडले आणि त्यांचं क्लासिफिकेशन केलं. जसं की आता तुम्ही स्कूलमध्ये आलेले आहात आणि स्कूलमध्ये खूप सारे 1000 स्टुडंट्स आहेत. मग 1000 स्टुडंट्सला एका हॉलमध्ये बसवणं शक्य आहे का? तर नाही. मग तिथं तुमचे टीचर्स काय करतात, तुमचं क्लासिफिकेशन करतात. 8th स्टँडर्डचे मुले कोणते आहेत, ते वेगळ्या हॉलमध्ये बसतील. 9th स्टँडर्डचे मुलं कोणते आहेत, ते वेगळ्या हॉलमध्ये बसतील. आणि 10th स्टँडर्डचे मुलं कोणते आहेत, ते वेगळ्या हॉलमध्ये बसतील. मग तुमच्या सब्जेक्टनुसार तुमचं क्लासिफिकेशन केलं जाईल. तुमच्याकडे एक रोल नंबर दिला जाईल, रोल नंबरनुसार तुम्हाला बसवलं जाईल. म्हणजे असे ग्रुप्स, सब ग्रुप्स तुमच्या स्कूलमध्ये पण पाडले जातात. तसं या ऑर्गॅनिझमचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, सारखेपणा आहे, आणि काही डिफरन्सेस आहे. त्यांच्यावरून काही ग्रुप्स पाडले आणि सब ग्रुप्स पाडले आणि त्यांना काय केलं, त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. This process of dividing living organism into groups and subgroups is called as the biological classification. Biological classification म्हणजे काय, त्यांच्या सिमिलॅरिटीज वरून आणि डिफरन्सेस वरून त्यांचे काय पाडले, ग्रुप्स आणि सबस ग्रुप्स पाडले. यालाच आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असे म्हणतो. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आहे ते आपण बघून घेऊया. यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर अर्थवर 87 मिलियन स्पेसीज आहेत. त्यांचं क्लासिफिकेशन सायंटिस्टने कोणत्या बेसिसवर केलं, त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसनुसार त्यांचं ग्रुप्स पाडले, सब ग्रुप्स पाडले, त्यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलंय. तर यामध्ये क्लासिफिकेशन किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पेसीज. म्हणजे कोणत्या बेसिसवर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलंय, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, या पद्धतीनं त्यांचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. तुम्हाला हे पूर्ण समजलेलं आहे. याच्यातले काही इम्पॉर्टंट पॉइंट जे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. तर यानंतरचा पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.